वेलकम टू केजे केमिस्ट्री अकॅडमी. आपण चालू करत आहोत केमिकल कायनेटिक्सचे काही न्यूमेरिकल्स आणि याच्या पहिले आपण 4 चॅप्टरचे न्यूमेरिकल्स कंप्लीट केलेले आहेत. चला बघा. शो दॅट टाइम रिक्वायर्ड फॉर 99.9% कम्प्लिशन तुम्हाला शो करायचं आहे. म्हणजे प्रूफ गिवन आहे तुम्हाला. काय शो करायचं आहे बघा. शो दॅट टी टाइम म्हणजे टी किती आहे 99.9% हे इक्वल आहे इज कम्प्लीट. द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इज म्हणजे इक्वल टू 3 टाइम्स म्हणजे इंटू 3 टाइम्स द टाइम रिक्वायर्ड फॉर 90%. टाइम रिक्वायर्ड फॉर 90%. हा आपल्याला काय करायचं आहे शो करायचं आहे आणि हा विचारलेला आहे क्वेश्चन तुम्हाला. ठीक आहे. तर फॉर इथं दिलाय फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन लिहून घ्या. फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन टी इज इक्वल टू असतो 2.303 अपॉन के log to the base 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ॲट इनिशियल आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ॲट टाइम टी. ॲट टाइम 0 आणि ॲट टाइम टी. चला लक्ष द्या. तर आपल्याला 2 केस दिले आहेत. पहिला केस बघा. पहिला आहे T99. तर आपण पुट करू शकतो इन इथे ए म्हणून देत आहे मी. इन T99.9% इन T99.9% काय होईल. टीची व्हॅल्यू पुट करायला लागेल. टी इज इक्वल टू काय होईल T99.9% होईल. आणि AT दिलाय तुम्हाला. AT तर पहिले A0 काढावं लागेल. तर A0 म्हणजे ॲट इनिशियल स्टेट. ॲज इनिशियल म्हणजे स्टार्टिंगला किती होतं एनी टाइम 100 पुट घ्यायचं. इनिशियल स्टेटला किती होते 100. आता फायनलला किती होतील A0 100 मधून हे 99.9 मायनस करा. 99.9% तर किती येईल हे 0.1. म्हणजेच इनिशियली किती होता म्हणजे एचा कॉन्सन्ट्रेशन एचा टाइम होता 100%. तो 100%च होता. आता ॲट टाइम टीला काय केला तर 100मधून काय केलं आहे मायनस केला. कधी जेव्हा आपण ही वाली केस घेतली. तर आता काय करू आपण पुट करू याच्यामध्ये. तर किती होईल हे बघा. चला आपण 2 केस पुट करू शकतो. तर आता जर आपण पुट केले तर काय होईल T99.9% इक्वल आहे 2.303 ॲज इट इज. केला काय होईल का नाही तर के ॲज इट इज. लॉग टू द बेस 10 ॲज इट इज. A0ची व्हॅल्यू किती आहे 100 तर 100 लिहा. नंतर ATची व्हॅल्यू किती आहे 0.1 दिसतात. ATची व्हॅल्यू 0.1 आणि A0ची व्हॅल्यू त्याला सॉल्व करा. किती होईल T99.9% हा इक्वल आहे 2.303 अपॉन के लॉग टू द बेस 10. आता हा कळेल बघा. हा 0.1 म्हणजेच आहे किती आहे 0.1 म्हणजे 10⁻⁻1. हा काही आहे 10⁻⁻1. हा वर गेला म्हणजे 1 0 1 0 सोबत काय किती राहिले 10⁻10 100 डिवाइड बाय किती आहे 10⁻⁻1. स्टेप बाय स्टेप असले बघा. तर 2.303 अपॉन के लॉग टू द बेस 10 हा 100 आहे आणि हा 10⁻⁻1 वर गेला तर काय होईल 10⁻1. हा -1 आहे. वर गेल्यावर काय होऊन जाईल साईन चेंज होईल +1 तेवढंच होईल. म्हणजेच 2.303 के लॉग टू द बेस 10 याला डायरेक्ट लिहू शकते 10⁻³ किती 3. कसे आले 3 0 आहे दिसत आहे. तर 10चा घातांक किती लिहित 3 म्हणजे 10⁻⁻⁴ किती आहे 3. 3 0 आहे 3. आता याला काय करू शकता ॲज इट इज 2.303 अपॉन के. फॉर्म्युला होता जर A⁻n असेल तर काय होतं n log a. हा पुट करा तर 3 काय येऊन जाईल समोर. 3 येऊन जाईल समोर आणि लॉग टू द बेस 10 ला घातांक करायला 10 म्हणजे हा पॉवर जो होता कुठे येऊन जाईल समोर लॉग टू द बेस 10. तर याची व्हॅल्यू किती असते 1. तर 2.303 अपॉन के इंटू काय राहील 3. हा किती आला T99.9% हा एवढा आला. त्याला इक्वेशन नंबर 1 देऊ आपण.
आपण पहिले एकच काढला, आपण काय काढला T99.9% काढला. आपल्याला आता काय काढावं लागेल, T90 काढावं लागेल. तर म्हणजे आपण पहिले स्टार्टिंगला T90.9 घेतला, इनिशियली T इज इक्वल टू एवढं घेतलं, इनिशियल किती होतं 100मधून ते 99.9 मायनस केले ते 0.1 आला. त्या व्हॅल्यू तुम्ही पुट केल्यानंतर आपल्याला असं भेटलं. चला आता आपण केस 2 घेऊ. आता काय करू, केस 2 म्हणजेच स्मॉल b इन T इज इक्वल टू 90%. 90% आहे ना आपला. चला तर आता काय होईल, इनिशियली A0 म्हणजे इनिशियली किती राहील 100च राहील. इनिशियली किती राहील 100. चला तर ॲट टाइम टी काय करू, तर ॲट टाइम टी इज इक्वल टू किती होतील 100 मायनस काय होईल 90 म्हणजेच किती येईल 10. 90 आहे नाही आपलं, तर 100 म्हणून ते मायनस करा किती येईल 90. आणि टी इज इक्वल टू किती पुट कराल T90. चला तर पुट करा, काय होईल T90% इज इक्वल टू 2.303 अपॉन के log टू दी बेस 10. A0ची व्हॅल्यू किती आहे 100 डिवाइडमध्ये टी ची व्हॅल्यू किती आहे 10. पुट केला. चला 2.303 अपॉन के log टू दी बेस 10. हे काय होईल, याच्यासोबत एक कटेल म्हणजे किती राहील 10. आणि log 10ची व्हॅल्यू किती असते 1. चला तर म्हणजे T90 हे इक्वल राहील कोणाच्या 2.303 अपॉन केच्या. एवढं आलं. चला ते याला इक्वेशन नंबर देऊ आपण 2. बघा इथं 90 घेतलं तर म्हणून इनिशियली 100च घ्यायचं एनी टाईम. A0 100 आणि नंतर ॲट टाइम टीला किती आला 100 म्हणून ते मायनस करा तर 10 आणि हे टाईम दिलं होतं. आता बघा हा आपला इक्वेशन नंबर 1 आहे आणि हा इक्वेशन नंबर 2 आहे. तर काय करू आपण, डिवाइड करू. डिवाइड इक्वेशन 1 बाय 2 म्हणजे इक्वेशन 1ला डिवाइड करू कशाने 2ने. चला तर मग काय भेटेल T99.9% कारण की इक्वेशन 1 हा आहे, याला कितीने डिवाइड करायचं इक्वेशन 2ला म्हणजे T90%ला. बघा लेफ्ट हँड साईडलाच ठेवायचं, राईट हँड साईडला. चला याच्यामध्ये बघा किती आहे, बघा किती आहे 2 इंटू 3 करायचं आहे. चला 2.303 अपॉन के इंटू काय आहे 3ची व्हॅल्यू डिवाइडमध्ये. याची व्हॅल्यू किती आहे 2.303 अपॉन के. जे कॅन्सल होत आहेत ते काटा, हे सारखंच दिसत आहे कॅन्सल होत आहे म्हणजे काय राहिलं T99.9% इक्वल टू इथं 3च राहिलं, डिवाइडमध्ये किती आहे T90. आता काय करायचं आहे आपल्याला, हे त्या साईडला न्या म्हणजेच T99.9% इक्वल आहे 3 टाइम्स, हे डिवाइडमध्ये आहे तिकडे गेल्यावर काय होईल मल्टिप्लायमध्ये इंटू T90. ते अशा प्रकारे तुम्हाला प्रूफ करायचं होतं आणि प्रूफ करायचं होतं म्हणून लास्टमध्ये लिहायचं हेन्स प्रूफ. म्हणजे आपण काय केलं T99.9 इक्वल आहे 3 टाइम्स 90%च्या T90च्या, हे प्रूफ करायचं होतं. तर आपण मग पहिले काय घेतले, हा फॉर्म्युला होता फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, तो फॉर्म्युला लिहिला आणि पहिले T99.9%ला कॅल्क्युलेट केलं, आपल्याला हे व्हॅल्यू आली. आणि त्याच्यानंतर आपण काय घेतलं T90 घेतलं आणि T90ला कॅल्क्युलेट करून जे हे लक्षात ठेवायला कॅन्सल होतो, log 10ची व्हॅल्यू किती असते 1 असते. पुट केलं आणि मग डिवाइड केलं इक्वेशन 1ला 2ने डिवाइड केल्यानंतर आपल्याला हे कॅन्सल झाले, ते कॅन्सल होते इंटू 3 राहिले, हा डिवाइडमध्ये होता त्या साईडला लिहिला आणि आपला जो प्रूफ करायचा होता तो प्रूफ झाला. हा खूप इम्पॉर्टंट आहे. चला त्याच्यानंतर बघा काय म्हणत आहे क्वेश्चन वाचा. गिवन 60% ऑफ द रिॲक्टंट डिकम्पोजेस ॲट टाइम टी. तर टी इज इक्वल टू दिला आहे 45 मिनिट्स. इन ए फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, तर 60% म्हणजे समजा A0 माझं इनिशियल किती आहे 100, तर मग AT काय होईल ॲट टाइम टी किती होईल 100 मायनस किती दिला आहे 60, तर 60 तर किती येईल 40. समजलं का, म्हणजे इनिशियली 100च घ्यायचं, मग 60% दिला तर 100 मायनस 60 किती येईल 40. कॅल्क्युलेट द हाफ लाईफ ऑफ द रिॲक्शन, हाफ लाईफ काढायचं आहे म्हणजे टी हाफ इज इक्वल टू क्वेश्चन मार्क हा काढायचा आहे. चला तर पहिले सॉल्व करा. फॉर
फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, चला जो आता फॉर्म्युला घेतला होता ना याच्या पहिले तोच घ्या. काय घेऊ? टी इज इक्वल टू 2.303 अपॉन के लॉग टू द बेस 10 A0 अपॉन 80. A0 अपॉन 80. आता बघा आपल्याला काय काढायचं आहे, टीची व्हॅल्यू दिली आहे, केची नाही दिली आहे, तर के इथे लिहून जा, टी इथे लिहा, म्हणजे इन जनरल एक्सचेंज करा. इथे येईल के आणि इथं काय येईल टी. काहून असं करत आहोत? कारण आपल्याला पहिले केची व्हॅल्यू काढावी लागेल. चला व्हॅल्यू पुट करा. काय येईल? 2.303. टाईम किती आहे? 45 मिनिट्स. याला जर आन्सर सेकंडमध्ये असतं त्याला सेकंडमध्ये कन्वर्ट केलं असतं. लॉग टू दी बेस 10 हे किती आहे? 100 डिवाइड बाय किती येईल? 640. ते याच्यासोबत कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे. चला नंतर किती येईल बघा. 2.303 डिवाइडमध्ये 45 लॉग टू दी बेस 10. 4ने 10ला भाग द्या, किती येईल? 2.5. काय येईल? 2.5. चला आलं एवढं. तिकडे करा. तर म्हणजे के इज इक्वल टू 2.303 अपॉन 45 इंटू लॉग. याची व्हॅल्यू पाहायची तर एक डिजिट नंतर पॉईंट आहे, तर म्हणजे काय येईल? 0 पॉईंट येईल. पण आपल्याला काय म्हणतात? 25मध्ये 0 आला कॉलम. 25मध्ये 0 आला कॉलम. 3979. चलो 3979. आता याला सॉल्व कराल. मग माहिती आहे ना तुम्हाला कसं करायचं आहे? पहिले याचा लॉग बघाल, नंतर याचा लॉग बघाल आणि डिवाइडमध्ये याला कराल. याचा लॉग, नंतर याचा लॉग प्लसमध्ये केले, याचा लॉग बघून घ्याल आणि याचा लॉग काय कराल? मायनस कराल आणि नंतर काय बघाल? अँटी लॉग बघाल. तर जेव्हा तुम्ही याला सॉल्व केला तर आन्सर मिळेल आपल्याला 0.022404 मिनिट. मिनिटने मिनिट इनवर्स आहे, कारण की आपण इथं काय घेतला होता? मिनिट घेतला होता. तर मिनिट वर गेल्यावर मिनिट इनवर्स. नाव झालं का नाही? आपला केची व्हॅल्यू निघली. तर टी हाफ इज इक्वल टू असतो 0.693 डिवाइडमध्ये 0.0240. याला सॉल्व कराल, याचा लॉग बघाल, याचा काय येईल? -1 बार. बरोबर आहे. 60मध्ये 3 वाला कॉलम. तर 60मध्ये 3 वाला कॉलम बघा. 60मध्ये 3 वाला कॉलम 78303 7803. आता 0.0 आहे म्हणजेच काय येईल? बार 2. ठीक आहे. हा काय बघाल? 20. शून्य बघायचं नाही तर 20 म्हणजे 20मध्ये 4 वाला कॉलम. चला बघा 20मध्ये 4 वाला कॉलम 3096. 3096. चला मायनसमध्ये आहे, डिवाइडमध्ये आहे म्हणून मायनस करायचं आहे, तर करा मायनस. 13मधून 7 5 गेले 7, हात चालला 1, 10 गेले 0, हात चालला 1, 7. नंतर इथे येतील किती येतील? 4 पॉईंट. आता हे कसं आहे बघा, हे कसं आहे? -1 मायनस मायनस प्लस 2 असं होईल. -1 आणि मायनस मायनस प्लस म्हणजे किती होऊन जाईल? 1. किती होऊन जाईल? 1. आता याचा काय बघाल तुम्ही? अँटीलॉग. याचा काय बघायचं आहे? अँटीलॉग. कसं बघाल? 47मध्ये 0 आला कॉलम 7चा मिन डिफरन्स. 47मध्ये 0 आला कॉलम 7चा मिन डिफरन्स 2956. ॲप्रॉक्सिमेट असं येतो. मग आपण काय करतो? एक डिजिट नंतर पॉईंट इंटू 10 किती आहे? 1 to 1. इंटू 10 काय आहे? 1. हा 1 आहे तर 10 हा काय होईल? ॲप्रॉक्सिमेटली एक डिजिट शिफ्ट होईल म्हणजे 29.56. तर म्हणजे इन जनरल हा ॲप्रॉक्सिमेट किती आहे? 30 मिनिट्स. काय आहे? 30 मिनिट्स म्हणजे टी हाफ. ते अशा प्रकारे तुम्हाला सॉल्व करायचं होतं. कमी जास्त आन्सर येऊ शकतो. 1-2 पॉईंट इकडे तिकडे झाले तर काही फरक पडत नाही. तर अशा पहिले आपल्याला दिला होता टी इज इक्वल टू 45 मिनिट्स. ते सॉल्व केले. सॉल्व केल्यानंतर हा फॉर्म्युला होता. याच्यामध्ये इनिशियली 100 घेतले आणि ॲट टाइम टीला किती घेतले? 40. सॉल्व केले. केची व्हॅल्यू एवढी मिळाली. आणि याच्यामध्ये फॉर्म्युला कसा असतो बघा. याच्यामध्ये फॉर्म्युला हा असतो टी हाफ हा इक्वल असतो 0.693
डिवाइडमध्ये के, याला हाफ लाईफ म्हणतात. हाफ लाईफ, टी हाफ आहे ना, तर हाफ लाईफचा फॉर्म्युला आहे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. तोच फॉर्म्युला आपण इथं पुट केला, केची व्हॅल्यू पुट केली. पुट केल्यानंतर आपण सॉल्व जेव्हा केला तर सॉल्व केल्यानंतर आपल्याला असा आन्सर मिळत आहे. ठीक आहे, ते एकदा हे तुम्ही बघून घ्याल करेक्ट आहे की नाही आहे. ठीक आहे, मी बघितलेलं, कारण की तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा, कारण की माझ्या हातानं पण काही चुका होऊ शकतात कमी जास्त. तुम्ही एकदा सॉल्व करून बघा, आन्सर एवढंच येत आहे की नाही येत आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला हा एक न्यूमेरिकल सॉल्व करायचा आहे. सेमच आहे, फक्त व्हॅल्यू चेंज केली आहे मी. तिथं 40% होता, तिथं 60% होता, मी इथं 30% केलं आहे. आणि तिथं 45 मिनिट होता, इथं मी 40 मिनिट केलं आहे. सेम जसं आपण सॉल्व केलं तशाच प्रकारे हा न्यूमेरिकल तुम्हाला सॉल्व करायचा आहे. आणि याचा आन्सर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचा